आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत B2B सेल्स रिटर्न कशा प्रकारे बनवायचं आहे. सगळ्यात आधी आपण पाहूया की B2B सेल्समधूनच रिटर्न कसं जनरेट करायचं. त्यासाठी आपल्याला मोरमधून B2B सेक्शनमध्ये सेल्स लिस्टिंग पेज ओपन करायचं आहे. सेल्सवरती क्लिक करून अशा प्रकारे हे सेल्स लिस्टिंग पेज ओपन होईल. ते पर्टिक्युलर बिल सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही सर्चही करू शकता. आता आपण एक्झाम्पलला हे बिल ओपन करूया. आता जे आयटम रिटर्न येत आहेत ते आयटम सिलेक्ट करायचे आहेत. मोरमध्ये रिटर्नचा ऑप्शन मिळतो, त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली हे रिडायरेक्ट होईल रिटर्न पेजला. जी क्वांटिटी आहे ती ॲडजस्ट करायची, रिटर्नची ॲड करायचं आहे आणि सिम्पली आपण बिलिंग कोण करतो, ओनर करतात की स्टाफ ज्या प्रकारे करतील ते सिलेक्ट करायचं आहे आणि पेमेंट मोड जो असेल तो सिलेक्ट करून सिम्पली सेव्ह करून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला सेल्स रिटर्न जनरेट होईल B2B साठीचा. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. त्यासाठी आपल्याला सेल्स रिटर्न प्लस म्हणजे नवीन रिटर्न बनवायचा आहे मॅन्युअली. त्यासाठी आपल्याला फार्मसी नेम ॲड करायचं आहे, डॉक्टर नेम, आणि जे आयटम रिटर्न आहेत ते आयटम एंटर करायचे आहेत. बॅच सिलेक्ट करून सिम्पली आपल्याला क्वांटिटी एंटर करायचे आणि प्रोडक्ट ॲड करून टाकायचं आहे. इथं सुद्धा सेम आपण बिलिंग कोण करत आहे ते सिलेक्ट करू शकता, पेमेंट मोड सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने आपलं मॅन्युअल रिटर्न सुद्धा जनरेट झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत, इथं तुम्ही सिरियल नंबरनी, ऑर्डर नंबरनी, नोट्सनी सुद्धा फिल्टर आउट करू शकता, डेट वाईज फिल्टर आउट करू शकता, फार्मसी नेमनी सर्च करू शकता, पेमेंट मोडनी आणि मोर फिल्टरचा सुद्धा यूज करून तुम्ही सॉर्टिंग करू शकता. सेल्स रिटर्नच्या इनवॉइसमध्ये आपल्याला काय काय ऑप्शन मिळतात, तर मोरमध्ये आपण पाहू शकता आपल्याला एडिटचा ऑप्शन मिळतो. तुम्ही एडिट करू शकता, प्रिंट करू शकता, B2B सेल्स हिस्ट्री पाहू शकता, करंटचे रिटर्न आहे ते एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता, HSN अपडेट करू शकता. प्रिव्हियसली जर काही एडिट झालेले असतील ह्या इनवॉइसमध्ये, रिटर्नमध्ये, तर तुम्ही त्याचे लॉगसुद्धा इथं चेक करू शकता की कोणी काय चेंजेस केलेले आहेत ते. आणि इथं आपल्याला प्रिंटचा सुद्धा ऑप्शन बाहेर सुद्धा दिलेला आहे लिस्टिंग पेजला रिटर्नच्या. इथून सुद्धा तुम्ही प्रिंट करू शकता. आता आपण पाहणार आहोत केमिस्ट सेक्शन, म्हणजे तुमचे जे B2Bचे कस्टमर असतील त्यांचे डिटेल्स कशा पद्धतीने मॅनेज करायचे. आपण नेमने सर्च करू शकता, स्टेटसनी चेंज चेक करू शकता, फाइंड आउट करू शकता किंवा ड्यू ओनलीने फाइंड आउट करू शकता. आता आपण एक्झाम्पलला अरिहंत मेडिकल्स घेत आहोत. इथं आपल्याला पूर्ण B2B सेल्स इनवॉइसेस दिसतील, B2B रिटर्न्स सुद्धा दिसतील, त्यांच्याशी रिलेटेड लेजर जे असेल ते दिसेल. ते डाउनलोड करू शकता एक्सेल आणि CSV मध्ये, दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि सिमिलरली तुम्ही वाउचर्स सुद्धा पाहू शकता. इथं आपल्याला मोरमध्ये प्रोफाईल एडिटचा ऑप्शन मिळतो. त्यामध्ये तुम्ही जर काही प्रोफाईल डिटेल्स अपडेट करायचे असतील, चेंज करायचे असतील तर तो ऑप्शन आहे. फोन नंबर ॲड करू शकता, डिफॉल्ट डिस्काउंट, ॲड्रेस अशासारख्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपडेट करू शकता. अपडेट झाल्यानंतर अपडेटवरती क्लिक करायचं, अपडेट होऊन जाईल. दुसरा ऑप्शन आपल्याला पेमेंट आणि रिसिप्टचा मिळतो. ह्यामध्ये तुम्ही सगळ्या इनवॉइसेसला एकत्र किंवा काही इंडिव्हिज्युअल इनवॉइसेस तुम्हाला सेटल करायचे असतील, पेमेंट अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही सिलेक्टिव्हली करू शकता. त्याचप्रमाणे क्रेडिट व्हाउचरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि सिम्पली पेमेंट मोड अपडेट करून पेमेंट रेकॉर्ड करू शकता. रेकॉर्ड पेमेंट केल्यानंतर तुम्ही मल्टिपल इनवॉइसेसना एकत्रितपणे पेमेंट अपडेट करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला मोरमध्ये अजून ॲड व्हाउचरचा ऑप्शन मिळतो, ज्यामध्ये तुम्ही व्हाउचर्स बनवू शकता. केमिस्टचा ॲड्रेस प्रिंट करायचा असेल तर ॲड्रेस प्रिंट करू शकता किंवा त्यांना ब्लॉकही करू शकता, ज्यामध्ये तुमचे फर्दर ट्रान्झॅक्शन्स होणार नाहीत स्टाफकडून वगैरे. जर तुम्ही वेअरहाऊस मॉडेलमध्ये असाल तर केमिस्टच्या ऑप्शनच्या खालीच तुम्हाला स्टॉक ट्रान्सफरचा ऑप्शन सुद्धा मिळून जातो.